Common human disease one by one is understanding. First one is a malaria. आपल्याला मलेरिया तुम्ही नाव ऐकलं असन किंवा मलेरिया बऱ्याच वेळा तुम्ही पाहत असन की मलेरिया काय आहे. की मलेरिया इट इज अ वेक्टर. मलेरिया हा वन इज अ वेक्टर. मॉस्किटो, मलेरिया हा मॉस्किटो नावाच्या मच्छरमुळे होणारा डिसीज आहे. Born infection disease caused by malaria that infected is a mosquito name of this mosquito and injected that is a mosquito start of infected disease. आता जर तुम्ही मलेरियाची सायकल समजून घ्यायला गेले तर बघा ही मलेरियाची सायकल आहे. Stage in the life cycle of plastodomans in mosquito in human. आता plastodoman in a human is a malaria that infected disease in life cycle is spread. आता हे एक दिसून राहिली तुम्हाला ह्युमन स्किन. आता ही झाली मानवाची एक स्किन. That mosquito is both sides, this mosquito and mosquito. आता कशा पद्धतीचा हा काय होणार आहे, स्प्रेड होणार आहे. पहिली स्टेज काय आहे, मायक्रोगॅमेट. मॉस्किटो इंटर इंटू मायक्रोगॅमेट. नंतर मायक्रोगॅमेट इन झायगोट. झायगोट दॅट इज अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, दिस कॉल्ड ॲज झायगोट. Mosquito mates, that is a development of mosquito. Burnings, sporia zygotes and enter into heptic cell, enter into human cycle in human. म्हणजे मानवाच्या बॉडीमध्ये चालणारी ही सायकल झाली. आणि ही का झाली, सायकल इन मॉस्किटो. देर आर टू मेन डिफरन्स. वन इज सायकल इज मॉस्किटो, कशा पद्धतीचा मॉस्किटो डेव्हलप होणार आहे. एकामध्ये काय आहे की अशा पद्धतीचा मॉस्किटो डेव्हलप झाला. परंतु हेल्पर सेलमध्ये कशा पद्धतीचं, म्हणजे स्किनच्या बाहेरचे त्याचे कामं आणि स्किनच्या आतले कामं, हे दोन कामं त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल निभावते. हे काय झालं, ही जी झाली डेव्हलप ऑफ मॉस्किटो, दॅट इज अ डेव्हलप. हा इंटरबॉडी ऑफ सेल इज हेप्टिक सेल. हेप्टोझायगट्स, मॅच्युअर, ऑर्थोसायकट्स, न्यू इन्फेक्शन दॅट्स लाईक इनटू डेव्हलपमेंट ऑफ मॉस्किटो. ओके. अनदर पॉइंट ऑफ इम्पॉर्टंट रोल इन मलेरिया. आता या ठिकाणी मलेरिया काय करणार आहे की देर आर द 4 टाइप्स ऑफ मॉस्किटो. म्हणजे 4 टाईपचा मॉस्किटो आहे. आता मॉस्किटो 4 टाइप्स मीन्स व्हॉट, प्लास्टोडोमन्स, मेन सबग्रुप ऑफ प्लास्टोडोमन्स. प्लास्टोडोमन विवॅक्स, प्लास्टोडोमन्स ओव्हल्स, प्लास्टोडोमन मलेरिया, प्लास्टोडोमन slimmer. Only a plastodomon falciparum caused by the series line. Other are rarely fatal based on the species is a 4 types. That is a mosquito is a 4 types and develop in a mosquito. Sign and symptom of malaria. Symptom of malaria being to appears about 7 to 15 days after bit is infection in mosquito. ज्यावेळेस त्याची लक्षणं कशी केव्हा लक्षात येते
की 7 ते 15 दिवसानंतर त्याचे काय लक्षात येईल की दॅट इज इन्फेक्टेड ऑफ मलेरिया इज अ पर्सन इन आफ्टर 7 to 15 days. इनिशियली सिम्पटम आर म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते लक्षणं तुम्हाला दिसणार आहे. फेवर्स, ताप येणे, हेडची, हा एक महत्त्वाचं लक्षण आहे. अँड सेल चिली म्हणजे ताप येणे, डोके दुखणे, बरोबर आहे. मे बी इज अ डिफिकल्ट रिकॉग्नाइज्ड इज मलेरिया दॅट इज अ डिफिकली. Another point of classical symptom of malaria is cycle occurrence of high fever followed by sweating and suddenly such enter epidermal layers for 4 and 6 hours and return every 2 days. That is symptom. And malaria is vomiting, वांत्या होणे, कॉन्व्हर्सल, जॉइंट पेन होणे म्हणजे जॉइंट दुखणे, that is symptom of malaria. Another is RBC is a repeating hemoglobin, liver elongates. Oh Gadekar sir, retinal damage, that's like table shown is a different species of plasmadomonas. That species of plasmadoman, there are 4 types. Plasmadomins, vivax, incubation period is 14 days, higher fever after 48 hours. म्हणजे प्लाझ्माडोमन विवॅक्स हाचा इन्क्युबेशन पिरियड जो आहे ते 14 दिवस आहे आणि जास्त ताप हे 48 तासानंतर काय होणार, इंटरव्हल होणार. प्लाझ्माडोमन मलेरिया इन्क्युबेशन टाइम आहे 28 दिवस, हाय फेवर आफ्टर 72 hours म्हणजे 72 तासानंतर तुम्हाला जास्त ताप येणार. प्लाझ्माडोमन वॉवेल्स इन्क्युबेशन पिरियड आहे 17 दिवस, हाय फेवर आफ्टर 48. प्लाझ्माडोमन फॅलिसेपेरियम 12 days, हाय फेवर ऑफ इन रेग्युलर इंटरवल बिटवीन 20 to 48. Another mode of transmission. Plasmadomans is transmit from one person to through an infected vector. Female is mosquito. हा वाढणार कशामुळे वाढणार आहे की त्याच्यामधल्या असणाऱ्या फिमेलमुळं वाढणार आहे. When the infected female anopheles sac the human blood, it may transfer sporozygote to human circulation. Sporozygote reproduce asexually through fusion, that is fusion to into asexually fusion होणारे, does not be sexually fusion. Is asexually fusion means is a particular fused to itselfly, does not be sexually reproduction. In asexually reproduction, that is a higher level of production. The cell formed are now merozygotes. The cell formed within orthozygote function
gametophytes. Beside is from gametocyte with arthrocyte. Gametocyte, it take up female anophils. Fertilization occurs in it. Diploid zygote. Zygote is fused to male and female reproductive. From is large number of haploids is meiosis. Sporozoite, salivary gland. Some types of diagnosis of treatment अँड प्रिव्हेंटेशन म्हणजे आपल्याला कोणकोणत्या गोळ्या घेणं आहे किंवा कोणकोणत्या त्याच्यात काळजी घेणं आहे. डायग्नोसिस ऑफ ट्रीटमेंट. मलेरिया कॅन बी डायग्नोसिस बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड. आपल्याला जर मलेरिया ओळखायचा असेल तर आपल्याला मलेरियाचं डायग्नोसिस करण्यासाठी ब्लडची गोष्ट लागते. अदर रॅपिड डायग्नोसिस टेस्ट बिसाइड अ न्यूक्लिक ॲसिड amplification technique are also used. Treatment of malaria includes artemisinin based combination. ACTS WHO has recognized 15 different ACT which includes various combination, that is diagnosis of pyramid ethylene quinine. Also used prevention and control. Some is prevention and some is a control. Prevention of mosquito bites used in mosquito net insect in rapidly spread infection disease. The stop is mosquito. Mosquito is a very dangerous disease. मलेरिया. बरं, आपण समोरच्या चॅप्टरमध्ये आपण नंतरचा डिसीज बघू.